ऍक्च्युली मी एक ऍक्सिडेंटियल पॉलिटिशियन आहे. बाबा आजपर्यंतचे उमेदवार घरीच येत नव्हते निवडून आल्यानंतर. ते 5 वर्ष पाहायला भेटत नव्हते. आणि तू अशी पहिल्यांदाच आली आहेस की जी निवडून म्हणजे निवडणूक झाल्यानंतर घरी येऊन आमचे प्रश्न समस्या जाणून घेतेयस. माझ्या जारकरवाडी गणामध्ये 13 गावं आहेत आणि माझा म्हणजे रोजचा दौरा हा प्रत्येक गावामध्ये असतो. नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. रोडमॅप विकासाचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आंबेगाव तालुक्याच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या अंकिता वालुंज आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप कमी वयात तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात. धन्यवाद. आणि विकासावर बोलण्याआधी माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि आंबेगाव तालुक्याला पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एवढ्या कमी वयात तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात आणि घरातून तुम्हाला जबरदस्तीने राजकारणात आणलं गेलं की तुमचा स्वतःचा निर्णय होता हा? ऍक्च्युली मी एक ऍक्सिडेंटियल पॉलिटिशियन आहे. तसं तर राजकारणात येण्याचा असा माझा काही मानस नव्हता. परंतु लहानपणापासूनच मी वडिलांना पाहत आली आहे की प्रत्येक कार्यक्रमात जाणं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि मायबाप जनतेच्या त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवणं. आणि हे जेव्हा मी लहानपणापासून पाहिलं तेव्हा शाळेत असताना असं नेहमी वाटायचं की नाही बाबा आपल्याला सुद्धा आपल्या वडिलांसारखं काम करायचंय. आणि आज म्हणजे सांगायला आनंद वाटतो की आता या ऑक्टोबर महिन्यातच पंचायत समितीचं आरक्षण हे ओपन लेडीजला आलं. आणि त्यामुळे मी हा स्वतः डिसिजन घेतला आणि घरच्यांना देखील सांगितलं की नाही मला पण ही निवडणूक लढायची आहे. माझ्या मायबाप जनतेसाठी मला देखील कामं करायची आहे, त्यांच्या समस्या सोडवायच्यात. आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव दादा असतील, त्यांनी माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी मला दिली. आणि म्हणूनच मी इथून म्हणजे जेव्हा प्रचारादरम्यान लोकांपर्यंत जात होते ना तेव्हा अक्षरशः असं वाटलं की खरंच युवा पिढी बाहेर येणं काळाची गरज आहे. कारण की जेव्हा आपण स्वतः त्या एका गरीब घरी जातो तेव्हा त्यांच्या अडी अडचणी आपल्याला कळतात. आणि एक महिला प्रतिनिधी असल्यामुळे त्याचा एक हे मला जास्त याने जाणून आला. म्हणून तुम्ही निवडणूक लढवायची हा निर्णय घेतला. खरं तर सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता की आपण पाहतो प्रत्येक घरात जेव्हा निवडणुकीच्या वेळी काही उमेदवारांना असं वाटतं की निवडणूक लढवावी, पण काही कारणास्तव त्यांना निवडणूक लढवता येत नाही आणि ते घरातून एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती निवडणुकीसाठी उभं करतात. तसाच प्रश्न आंबेगाव तालुक्यातील अनेक युवक युवतींना किंवा लोकांना पडला होता. म्हणून हे उत्तर आम्हाला अपेक्षित होतं की नक्की काय तुमचा स्वतःचा डिसिजन होता की तुम्ही वडिलांच्या डिसिजनमुळे तुम्ही निवडणूक लढवली. आता महत्वाचा मुद्दा असा की जेव्हा निवडणुकीला तुम्ही सामोरं गेले, अनेक आश्वासनं दिली गेली, त्या आश्वासनांची पूर्तता आता तुम्ही करतायत का? कशा पद्धतीने आता काम सुरू केलंय की काम करायचंय? खरं सांगायचं तर मी आता म्हणजे सगळे उमेदवार हे फक्त सत्कार घेणं याच्यामध्येच आहेत. पण मी सत्कार घेत जेव्हापासून आमची म्हणजे 9 फेब्रुवारी ही तारीख झाली त्या दिवसापासून कामाला सुरुवात केलेली. आणि मॅडम खरं सांगायचं म्हटलं तर ऑक्टोबर महिन्यापासूनच मी कामाला सुरुवात केलेली. जेव्हा प्रचारादरम्यान जात होते ना तेव्हा लोकांच्या खरंच खूप समस्या होत्या. म्हणजे आता एक एक्झाम्पल मध्ये सांगायचं झालं तर जेव्हा मी ठाकरवाडी मध्ये गेले होते तेव्हा लोकांना लाईट नव्हती. अक्षरशः संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या घरी लाईट नव्हती, पाणी नव्हतं, आरोग्याच्या अशा भरपूर समस्या होत्या. आणि त्या दिवसापासून निर्धार केला की नाही बाबा आपल्याला त्या लोकांसाठी काम करायचे, बाकीचं काय मला माहिती नाही, पण मला त्या लोकांसाठी काम करायचे, त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचाय. आणि म्हणून मी कामाला सुरुवात केली. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगते, गेल्या 10 दिवसांमध्ये मी प्रत्येक माझ्या या 13 गावांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन एक 20 प्रकरणं तयार केली. आणि आज सांगायला त्या गोष्टीचा एक आनंद वाटतोय की त्यातील 12 प्रकरणं पास पण झाली आहेत आणि 9 प्रकरणं इन प्रोसेस आहे. कालच पूर्वताईंशी मी बोलले आणि ताईंनी सांगितलं की आपण तहसीलदार साहेबांसोबत लवकर बोलून ती देखील प्रकरणं कशी मान्य होतील हे पाहूयात. आणि जेव्हा मी लोकांपर्यंत गेले ना लोक अक्षरशः असे सरप्राईज झाले होते की बाबा आजपर्यंतचे उमेदवार घरीच येत नव्हते निवडून आल्यानंतर. ते 5 वर्ष पाहायला भेटत नव्हते. आणि तू अशी पहिल्यांदाच आली आहेस की जी निवडून म्हणजे निवडणूक झाल्यानंतर घरी येऊन आमचे प्रश्न समस्या जाणून घेतेयस, त्या कशा सोडवायच्या याकडे तुझं लक्ष आहे. असं म्हणजे त्यांचा जो प्रतिसाद पाहिला ना तर खूप छान वाटलं. आणि त्यासाठी असं एक डिसाईड केलंय की माझ्या या जनतेसाठी
मी 5ही वर्ष त्यांच्यात राहून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. नक्कीच. कोणती प्रकरणं आहेत ती जी तुम्ही आता हाती घेतलीत, लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलात? आता संजय गांधी, इंदिरा गांधी योजना असेल, हा. श्रावण बाळ असेल, ह्या हम्म. योजनांसाठी मी काम करतेय आणि आता सोबतच वैयक्तिक लाभांच्या योजना देखील राबवण्याचं काम सुरू आहे. आता तुम्ही निवडून आले आणि निवडून आल्यानंतर शक्यतो आपण पाहतो निवडून आल्यानंतर उमेदवारांना ते त्यांचं काम समजून घेण्यातच बराच कालावधी जातो. पण तुम्ही सांगितलं की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतायत. तर आता तुम्ही किती गावांना, तुमच्या गणातील किती गावांना निवडून आल्यानंतर भेटी दिल्यात? माझ्या जारकरवाडी गणामध्ये 13 गावं आहेत आणि माझा म्हणजे रोजचा दौरा हा प्रत्येक गावामध्ये असतो. मग लोकांच्या सुखदुःखात जाणं असेल किंवा लोकांच्या समस्या जाणून घेणं असेल, मी कंटिन्यू लोकांमध्येच असते. त्याच्यामुळे असं भरपूर वेळा माझ्या 13ही गावांमध्ये दौरा हा रोज होत असतो. लोकांना तुम्ही निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं दिली त्याच्यावर काय काम सुरू केलं आणि कोणती कामं मार्गी लागण्याच्या आता टप्प्यात आहेत? जेव्हा मी प्रचारादरम्यान जात होते तेव्हा लोकांच्या खरंच खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स मी त्याच्यावरती काम देखील चालू केलेलं आहे. आणि माझे वडील 15-20 वर्षांपासून ही समाजकार्य करतायत, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा प्रशासनाचा पूर्णपणे अभ्यास आहे. परंतु मी नवीन आहे, आता पंचायत समितीमध्ये जाणं असेल, ह्या सर्व गोष्टी मी देखील हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. आणि खूप असे मार्गदर्शक देखील आहे जे खूप छान पद्धतीने मला सांगतात की असं नाही ताई, असं करा, तुम्ही हे करा. असं खूप छान प्रकारे सर्वजण मला सहकार्य करतायत. आणि जी मी त्या लोकांना आश्वासनं दिलेली, मग आता आमच्या भागातला मेन प्रश्न म्हणजे पाणी टंचाई आहे, त्याचसोबत वीज, रस्ते ही कामं तर आहेतच. पण आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते साहेब दादा त्यांच्या माध्यमातून ही कामं करण्याचा पूर्णपणे ते प्रयत्न आजपर्यंत करतच आलेले आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये माझं जे मेन व्हिजन होतं ते फक्त माझ्या युवक युवतीसाठी होतं. मग आता आपण जर प्रामुख्याने पाहिलं, आता मी पण गावाकडचीच आहे, तुम्ही पण गावाकडचेच आहेत. जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये जावं लागतं त्यावेळेला आपल्या मुलांना ते व्यासपीठ भेटत नाही. आपली मुलं हुशार आहेत, ते अभ्यास पण करतात आणि जेवढी जिद्द चिकाटी हवी ना तेवढी पण त्यांच्यामध्ये आहे, परंतु जे मेन व्यासपीठ त्यांना पाहिजे ना ते व्यासपीठ त्यांना भेटत नाहीये. आणि माझा मेन फोकस हा त्यांच्याकडेच आहे. कारण रस्ते म्हणा, वीज म्हणा, ही कामं सगळेच जण करतात आणि कोणताही उमेदवार आला की त्याचं ठरलेलं काम हेच राहतं. मी तुमचं पाणी टंचाई सोडवणार, मी तुमची रस्त्याची हे सोडवणार, वीज असेल ती कामं करणार. पण मला ही कामं तर करायचीच आहेत, परंतु मला माझ्या युवक युवतीसाठी महत्वाचं काम करायचंय. अच्छा. आपण जर बघितलं तर युवक युवतींसाठी खूप महत्वाचं काम करायचंय जे आतापर्यंत कुणीही केलं नाही आणि 22 वर्षाची तरुणी हे काम आपल्या माध्यमातून करणार आहे. नक्कीच तुम्हाला त्या कामासाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुमच्या ज्या भागात, तुमच्या ज्या गावामध्ये काय काय समस्या आहेत? ताई, पहिलं तर जे तरुण आहेत आमच्या भागामध्ये, तरुण खूप शिकलेले आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक जणाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, काहींनी डिग्रीचं शिक्षण घेतलेलं आहे. परंतु भरपूर मुलं हे गावाकडेच आहेत. काही जर आपला साधा चहाचा व्यवसाय करतात, काही जर शेती करतात, पण त्यांना जिथे जो जॉब लागायला पाहिजे ना तो लागत नाही. आणि जेव्हा मी हा सर्वे केला ना तर अक्षरशः पोरं सांगतात की जेव्हा पुण्यात जाऊ तेव्हा 10,000 रुपये पगार भेटतो, मग सांगा तुम्ही आम्हाला इथे कशा ह्या गोष्टी परवडणार आहेत. आणि एक सर्वसाधारण शेतकऱ्याची पोरं जेव्हा तिथे जातात, ते इन्व्हायरमेंट समजून घेणं झालं, मग तो बाहेरचा खर्च झाला, तो सर्वसाधारण घरातील लोकांना परवडत नाही. त्यासाठी आता वेगवेगळ्या कंपन्या असतील त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याकडे हा कॅम्पस ड्राईव्ह घ्या. म्हणजे आपण कसं म्हणतो बाबा की चांगल्या कॉलेजमध्ये गेलं तर तिथे आपल्याला हा कॅम्पस ड्राईव्ह असतो. परंतु आता आपले हे शेतकरी घरातील मुलं मुली आहेत, आपली एवढी कंडिशन नाही की 3-3, 4-4 लाख रुपये भरून आपण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. मग मी हा मध्ये प्रॉब्लेम हा बंटी दादांच्या कानावर देखील घातलेला आणि दादांनी देखील मला सांगितलं होतं की आपण नक्कीच युवकांना कसं काम करता येईल, त्यांना कशा रोजगाराच्या संधी मिळतील, त्याकडे आमचं पहिलं लक्ष हे तिकडेच आहे की आपल्या युवक वर्गाला कसं काम भेटेल. आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट जर म्हटलं तर ही बाकी कामं ही चालूच राहणार आहेत, ही आजपर्यंत ही. आणि कसं राहतं, विकास ही एक गोष्ट अशी की अविरत आहे, तो कधीच बंद नाही होऊ शकत. मग त्याकडेही आमचं लक्ष चालूच आहे, ते देखील कसं काम करता येईल ते पाहणं. त्यानंतर दुसरी गोष्ट जी प्रखरतेने जाणवते ती म्हणजे शिक्षण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा आता आपणही प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलंय त्यावेळेला पट हा 40, 50, 60 असा असायचा. परंतु आता पूर्ण 4 वर्गांचा पट पण 40 नाही राहिला. म्हणजे अशी कंडिशन झालेली आहे. आणि त्याकडे माझं प्रामुख्याने एक लक्ष आहे
आता म्हणजे जेव्हा आपण इंग्लिश मिडियम मध्ये जातो, वेगळं काहीच नाहीये, फक्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात, जेणेकरून मुलांना त्या गोष्टी जास्त समजतात. बाबा, कॉन्फिडन्स लेवल वाढतो हम्म. मुलांचे. मग यासाठी आपण एक काम करू शकतो हम्म. की आपल्या या प्राथमिक शाळांमध्येच वेगवेगळे प्रोग्राम घ्यायचे. आता आपल्याकडे बाल आनंद मेळावा असेल, त्याच्यानंतर हो. स्नेहसंमेलन होतात. त्याचसोबत जर मुलांना आपण स्पर्धा परीक्षांसाठी गायडन्स केला, त्यांना ते प्रॉपर त्याच्यावरती लेक्चर दिले. आता नीटची एक्झाम घ्या सपोज, जर 11वी-12वीचे विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी जर कॉलेजमध्ये जर तुम्ही सांगितलं, तर हा. त्यांना क्लास करा, तुम्ही स्पेशलिस्ट क्लास करायची गरजच जाणवणार नाही. हो. आणि मग ही लोकांची मानसिकता चेंज करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये हे उपक्रम कसे राबवले जातील याकडे मला फोकस करायचे, जेणेकरून आपल्याला तिथे जाऊन लोकांना सांगावं नाही लागणार की तुम्ही इंग्लिश मिडियमची पोरं तिथे ऍडमिशन कॅन्सल करून मराठी शाळेत घाला. लोक स्वतः इंग्लिश मिडियमची पोरं काढून मराठी शाळेत टाकतील. अच्छा. आता आपण जर बघितलं तर धामणी गावात जे मोठं आंदोलन झालं, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं विजेच्या संदर्भात, तो प्रश्न अधिवेशनात वळसे पाटील साहेबांनी घेतला. हो, याकडे तुम्ही कसं पाहता? ऍक्च्युली धामणी गाव म्हणजे हे दुष्काळी गाव म्हणूनच ओळखलं जातं. आणि गेल्या 2-3 वर्षांपासून लोकांनी अक्षरशः पैसे नव्हते तरी सुद्धा मग शेती असेल, आपल्या पत्नीचे दागिने असतील, ते ठेवून पैसे घेतले व पाईपलाईन केल्या होत्या. परंतु सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे तिथे त्यांना वीज कनेक्शन भेटत नव्हतं. परंतु त्या दिवशी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनातून माननीय नामदार साहेब असतील, त्यांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला व त्याच्यावरती देखील आता पुढची कारवाई देखील सुरू झालेली आहे. कारण की माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब नेहमीच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतात. आणि त्या दिवशी देखील साहेबांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला आणि आपण सर्वांनीच पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना उत्तर दिलेलं की तुमचं पहिल्या प्रायोरिटीवरती काम केलं जाणार. आणि नक्कीच खात्री आहे की साहेबांच्या माध्यमातून पाणी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. पाण्याची मोठ्या प्रमाणात तुमच्या त्या भागामध्ये टंचाई आहे. आरोग्याच्या समस्या असतील किंवा रस्त्यांच्या समस्या असतील, यासाठी कशा पद्धतीने तुम्ही राबवणार आहे किंवा काय मानस असणार आहे तुमचा? पहिलं तर आरोग्य, फिरतं आरोग्य केंद्र खोलायचं ही माझी एक म्हणजे काय बोलतात, एक पहिलं धोरण आहे. की आता भरपूर आपल्या लेडीजच आहेत ज्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अशी खूप पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, असे खूप काही लोकांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याकडे आपल्या ग्रामीण भागातील स्त्रिया लक्ष देत नाही. की बाबा ठीक आहे, आता दुखलं तर सोडून देतात, त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर त्यासाठी फिरतं आरोग्य केंद्र मला त्यांच्यासाठी सुरू करायचंय. आणि त्यासोबतच मग हे पाण्याचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, हे देखील सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच सोबत एक महत्वाची गोष्ट, माझ्या मायबाप जनतेला देखील एक मला सांगायचंय की मी तर तुमच्यापर्यंत येणारच आहे. माझे 5 वर्षातला जो काळ आहे तो मी तुमच्यासाठीच देणार आहे. परंतु जर एखादा प्रश्न असेल, एखादी समस्या असेल, ती जर माझ्यापर्यंत पोहोचली नाही तर तुम्ही ती माझ्यापर्यंत घेऊन या, हे मला तुम्हाला सांगायचंय. कसं पोहोचायचं तुमच्यापर्यंत लोकांनी? कसं पोहोचायचं तर आता पोंदेवाडी या ठिकाणी आमचं एक पोंदेवाडी या ठिकाणी एक ऑफिस आहे, जनसंपर्क कार्यालय. तुम्ही तिथे या आणि तिथेही त्याला येणं शक्य नसेल त्यांनी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. प्रत्येक गावामध्ये आपले कार्यकर्ते आहेतच, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात किंवा डायरेक्टली मला कॉलवर सांगितलं तर मी त्या ठिकाणी येऊन त्यांचे हे प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. नक्कीच. आता मला हे तुम्ही सांगा की तुम्ही जे म्हटलं महिलांसाठी फिरतं आरोग्य केंद्र तुम्हाला चालू करायची, ती कन्सेप्ट नक्की काय आहे तुमची? फिरतं आरोग्य केंद्र कसं होतं की आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ठाकरवाडीतले प्रॉब्लेम असतील, आता त्यांचं जे जीवन आहे ना ते रोजच्या पगारावरती चालतं. मग जर ते 2 तास वेस्ट करून जर ते दवाखान्यापर्यंत गेल्या तर त्यांना तो रोजगार कसा भेटणार? त्यामुळे महिला ह्या दवाखान्यात जात नाहीत. त्यानंतर आपलं सरकारी हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांना थांबावं लागतं, बसावं लागतं. मग तिथे दिवस जातो त्या लेडीजचा, जेंट्सचा. मग त्यामुळे ते लोक हॉस्पिटलमध्ये जाणंच टाळतात. हा, म्हणून मला त्यांच्यासाठी हे फिरतं आरोग्य केंद्र चालू करायचंय. फिरतं आरोग्य केंद्र म्हणजे ताई, त्यामध्ये बेसिक जे आपल्याला चेकअप वगैरे करायचे असतील, मग एचबी असेल, बाकीच्या युरिन टेस्ट असतील, अशा वेगवेगळ्या टेस्ट असतील, त्या तिथपर्यंत जाऊन सॉल्व्ह करायच्यात. प्रत्येक घरापर्यंत नक्कीच ह्या गोष्टी जाऊन म्हणजे जाणं शक्य नाही. परंतु प्रत्येक गावामध्ये ते फिरतं माझे आरोग्य केंद्राची जी गाडी असेल ती प्रत्येक गावामध्ये जाईल. त्याच्यानंतर अशा काही वेळ ठरवून दिलेला असेल की ह्या गावामध्ये ही इतक्या वेळ थांबणार, अशा याने मला हा सर्वे करायचा आहे. कारण खरंच ह्या समस्या सोडवणं गरजेचं आहे.
आणि कसं होतं, आपण एक गोष्ट म्हणतो की बाबा एज्युकेटेड पाहिजे, तर एज्युकेटेड का पाहिजे, त्यासाठी ही एक गोष्ट आहे. आता म्हणजे मला कुणावरती असं काही बोलायचं नाहीये, पण एक युवा पिढी असणं, एक तरुणी असणं आणि त्यासोबत एक वेल एज्युकेटेड असणं, ह्या गोष्टींचा फरक आहे. कारण की मी मगाशी पण एक गोष्ट सांगितली, कोणीही उमेदवार येतो निवडणुकीच्या आधी पण आणि निवडणुकीच्या नंतर पण असे मेन पॉइंट बोलले जातात, आम्ही तुमचा पाणी प्रश्न सोडवू, आम्ही तुमच्यासाठी रस्ते करू, आम्ही तुमच्यासाठी लाईटच्या सुविधा करू. परंतु आजपर्यंत कोणीही युवक युवतींच्या म्हणजे युवक युवतींवरती बोललेलं नाहीये, आरोग्यावरती बोललेलं नाहीये. मग ह्या गोष्टींसाठी मला काम करायचंय. आणि मला नेहमी ही एक गोष्ट वाटती की एक युवती पुढे आल्यानंतरला नक्कीच तिच्या पाठीमागे बाकीच्या गावात म्हणजे बाकीचे जे युवक युवती असतील ते देखील प्रोत्साहित होतील आणि ते देखील त्या वेगाने काम करतील. अच्छा, नक्कीच. तुम्ही एक 22 वर्षाची तरुणी आपल्याला सांगतेय की कशा पद्धतीने त्यांचा विकासाचा रोडमॅप असणार आहे. पण हे पुढील 5 वर्ष तुम्हाला करायला जमेल? कारण खूप नवीन आहे, अनुभव नाहीये. मग कसं करणार हे मॅनेज? हो, करायला जमेल. आणि हा फक्त म्हणजे मी असं सांगत नाही की करायला जमेल, कारण की आता तुम्हीच एक गोष्ट हे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट ही सांगते की अजूनपर्यंत कोणीही कामं चालू केलेली नाहीयेत आणि माझी कामं देखील चालूच झालेत. आणि इथून पुढच्या काळात देखील मी आज सांगते की मला ही कामं करायची आहेत, माझ्या लोकांच्या ह्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. परंतु 5 वर्षानंतर जेव्हा सांगायची वेळ येईल ना, तेव्हा मला सांगायची गरजच पडणार नाही की बाबा मी हे काम केलेलं आहे, मी ते काम केलेलं आहे. माझी या जारकरवाडी गणातील 13ही गावातली मायबाप जनता पुढे येऊन सांगेल की आमचं मत वाया गेलं नाही. आम्ही जी समस्या मांडली, जे आमचे प्रॉब्लेम्स त्या पोरीसमोर उभे केले, त्या मुलीने त्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि ही गोष्ट मला सांगावीच लागणार नाही. ती माझी मायबाप जनता समोर येऊन सांगेल की ती पोरगी 5ही वर्ष आमच्यामध्ये होती आणि तिने काय कामं केली आणि काय नाही कामं केली. एवढा विश्वास येतो कुठून? खरं सांगायचं तर कसं असतं, आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की एक बालकडू ते माझ्या वडिलांकडून मला मिळालेलं आहे. आणि कसं होतं, लहानपणापासूनच त्यांनी मायबाप जनतेसाठी त्यांचं पूर्ण आयुष्य दिलं. मी लहान होते तेव्हापासून सर्वसामान्यांच्या गरजा कशा भागतील यासाठी ते नेहमी काम करत राहिले. मग साहेब असतील, दादा असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या गावामध्ये खूप कामं केली. आणि प्रामुख्याने सांगायचं तर तुम्हाला वैयक्तिक लाभ असं एकाही गावात नाहीये की आमच्या गावामध्ये 350 घरामध्ये आम्ही पीठ गिरणीचं वाटप केलं. अरे वाह! आणि हे तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यात 1 नंबरचं गाव आहे जिथे एवढे वैयक्तिक लाभ भेटलेले आहेत. आणि त्यांनीच मला ही गोष्ट शिकवलेली आहे की लढायची वेळ आली ना तर लढायचं, पण मागे थांबायचं नाही. आणि म्हणून मी ते आत्ताच स्वीकारले की मला लढायचंय आणि माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आणि त्यासाठी आता मी मैदानात उतरलीये. आणि ज्या या मायबाप जनतेने मला जी साथ आणि सहकार्य दिली त्याच्यामुळेच माझ्यात आज हा एवढा कॉन्फिडन्स आहे की मी नक्की त्यांचे प्रश्न दूर करणार आणि माझी मायबाप जनता येणाऱ्या काळामध्ये माझ्या पाठीमागे अशाच यांनी उभी राहील. वर्षानंतर जेव्हा तुम्हाला लोक विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगितलं लोक देतील, पण तुम्ही हेही सांगतायत की हे बाळकडू तुम्हाला लहानपणापासून तुमच्या वडिलांनी दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायची भूमिका तुमची राहणार आहे नेहमीच. हो, म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तर मला काम करायचंच आहे, पण त्यासोबत अजून जास्त काम कसं करता येईल इकडे नक्कीच माझा कल आहे. आणि फक्त त्यांनी इथपर्यंत केले म्हणून नाही, तर मला अजूनही खूप स्वप्न साकार करायची आहेत आणि माझं विजन खूप मोठं आहे आणि त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. कसा असणार आहे तुमच्या गणातील रोडमॅप विकासाचा? तुमचा काय असणार आहे ध्यास? पहिलं तर माझा जो रोडमॅप आहे ही कन्सेप्ट खरंच खूप छान आहे. जसं माझं पोंदवाडी गावाचा मी सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याचप्रमाणे माझ्या 13ही गावांचा मला हा विकास करायचा आहे. मी 11th बारामतीला ऍडमिशन घेतलं होतं. जेव्हा फर्स्ट टाइम बारामती पाहिली तेव्हाच एक विचार डोक्यामध्ये आला होता, या बारामतीमध्ये सगळं होतं ताई, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट आहे की बारामतीत नाहीये. मग पुणे असेल, आपल्याकडे एक जुनी म्हण पण आहे की पुणे तिथे काय उणे. आणि मग तेव्हा मला 11वीत असताना ही गोष्ट जाणवली की अरेच्या बारामतीमध्ये पुण्यामध्ये सर्व काही आहे, मग आपल्या गावाकडे का नाही. आणि म्हणूनच तेव्हा असं एक मला वाटायचं की माझ्या पोंदेवाडी गावाला देखील आदर्श गाव असा पुरस्कार भेटावा. आणि त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये आले की कशा पद्धतीने मला माझंही गाव आदर्श बनवता येईल. आणि आता माझ्यावरती फक्त एका गावाची नाही तर 13 गावांची जबाबदारी आहे. आणि हे सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा तर युवक युवतीचे प्रश्न सोडवले जातील यामध्ये. त्याच्यानंतर आरोग्य केंद्र असेल आणि ई कनेक्टिव्हिटी,
ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. त्यासोबतच बाकीचे प्रश्न तर आहेत आणि ते देखील मी पूर्ण करेल. आणि आज यातून एक गोष्ट देखील माझ्या मायबाप जनतेला सांगते, मी नेहमी प्रयत्नशील राहील. फक्त तुम्ही देखील तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण नक्कीच ह्या गोष्टी, या समस्या सोडवण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. 13 गावांचा तुम्ही आवाज बनलात. 13 गावांसाठी रात्रंदिवस पाळणार? हो, नक्की. जेव्हा मला गरज होती तेव्हा मी दिवस पाहिला नाही, वेळ पाहिली नाही. मी नेहमी त्यांच्यापर्यंत जात होते. जेव्हा प्रचारादरम्यान त्यांच्यामध्ये गेले ना, त्यांनी मला प्रत्येक वेळेला एक असं म्हणजे मी घरी गेले ना, तर असं मला औक्षण केलं, कुणी सत्कार केले, कुणी असे आशीर्वाद दिले. मग जेव्हा मला गरज होती तेव्हा माझी मायबाप जनता माझ्यासाठी, त्यांनी देखील टाइम नाही पाहिलं. मी जर रात्रीचे 9 वाजता गेले तर त्यांनी दरवाजा उघडून मला आत घेतलं होतं. आणि हे माझं कर्तव्य आहे की त्यांनी माझ्यासाठी आज एवढं केलंय, त्यांनी आज त्यांचा प्रतिनिधी इथपर्यंत पाठवलाय. त्यामुळे माझी देखील ते एक हे आहे की मला त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करायचंय. आणि मी त्यांना तेव्हाही सांगितलं आहे, तुम्ही मला कधीही फोन करा, मग वेळ कोणतीही असो, मी नेहमी तुमच्या कामासाठी तिथे उपस्थित राहील. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की 5 वर्षांनी जेव्हा तुमची टर्म संपेल, मला लोकांना उत्तर द्यायची गरज लागणार नाही, लोक मला उत्तर देतील. पण आता त्याच लोकांना तुम्ही काय वचन द्याल? मी माझ्या मायबाप जनतेला एकच आश्वासन या ठिकाणी देईल की तुम्ही जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास मी कधी विश्वास पात्र करून दाखवणार. ज्या विश्वासाने आज तुम्ही ही 22 वर्षाची अंकिता अनिल वाळूंज पंचायत समितीवर पाठवली, तो तुमचा विश्वास कधीच डगमगू देणार नाही. हेच तुम्हाला आज या ठिकाणी आश्वासन करते. व नेहमी या 5 वर्षातही व तिथून पुढेही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. नक्कीच. तुम्ही आमच्या रोडमॅप विकासाच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमचं 5 वर्षाचं विजन आम्हाला सांगितलं. पुढचे 5 वर्ष तुम्ही तुमच्या गणाचा कशा पद्धतीने विकास करणार आहे, त्याबद्दल खरंच खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर ह्या होत्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज. 22 वर्षाची तरुणी कशा पद्धतीने 5 वर्षात आपल्या गणाचा विकास करणार आहे पाहूयात.